मी या ठिकाणी सन्माननीय फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की राजाराम बंधाऱ्यावरचा 17 कोटी रुपयाचा पूल त्यांनी मंजूर केला। खरं म्हणजे संभाजी महाराजांचं स्मारक बावड्यामध्ये करायचं आहे म्हणजे करायचं आहे। कसबा बावड्यावर देखील माझं एक विशेष प्रेम आहे। कसबा बावड्यातील ग्रामस्थांच्या बद्दल मला एक वेगळा आदर आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल, प्रत्येक घराघरामध्ये माझी ओळख आहे। 4 वर्ष 11 महिन्यानं मी या ठिकाणी येत नाही, 5 वर्ष सलग या कसबा बावड्यातील सुखा दुःखामध्ये मी सहभागी असतो। आता आमच्या मित्रांनी काल या ठिकाणी म्हटलं, शेळके साहेब असे म्हटले ते की संभाजी महाराजांची घोषणा त्यांनी केली आणि आम्ही पूर्ण करणार। माझ्या मित्रांना एवढंच मी सांगू इच्छितो की आम्ही घोषणा करत नाही, वचन देतो आणि जे शिवसेनेचं वचन असतं ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसत नाही। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, 1500 रुपये पहिल्या महिन्याला आम्ही देणार होतो, पण भगिनीनो तुमचे हे सावत्र भाऊ कोर्टात गेले। काय केलं कोर्टात जाऊन म्हणायला लागले की सरकार बुडून जाईल, सरकारची तिजोरी खाली होईल। अशा पद्धतीने आमच्या या भगिनींना हे सरकार पैसे देऊ शकत नाही, याची दखल आपण घेणं गरजेचं आहे। लोकसभेला यांनी जाहीर केलं, सत्तेवर आले, 1-2 महिने पैसे दिले आणि योजना बंद करून टाकली। सगळ्यांनी विचार करा, अभ्यास करा, त्याची माहिती घ्या। आणि या उलट आमचा मित्रपक्ष मध्य प्रदेश मध्ये निवडून आला, आज 22 महिने योजना सुरू आहे। 22 महिने जिथं जिथं काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील तिथं तिथं तुमच्या अकाउंट मध्ये खटाखट काहीतरी म्हटले होते ना, 8,500 रुपये येणार। आले का? ते कधी येणार पण नाहीत, कारण काँग्रेसनं आजपर्यंत एकच काम केलं, गरिबी हटाव नुसतं म्हटलं। कधी झाली काय गरिबी हटली का? कधी अशा प्रकारचं चांगलं काम आपल्या जनतेसाठी त्यांनी केलं नाही। बंधू भगिनी, आम्ही 3,000 देतो म्हणतात, ज्याला 1500 देताना अडचण आहे, आता तो 3,000 कुठनं देणार येतो, याचं उत्तर तुम्ही मला द्या। आणि म्हणून तुम्ही यांना फसू नका। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। आता आमच्या मित्रांनी काल या ठिकाणी म्हटलं, शेळके साहेब असे म्हटले ते की संभाजी महाराजांची घोषणा त्यांनी केली आणि आम्ही पूर्ण करणार। माझ्या मित्रांना एवढंच मी सांगू इच्छितो की आम्ही घोषणा करत नाही, वचन देतो आणि जे शिवसेनेचं वचन असतं ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसत नाही। खरं म्हणजे कामाला काही प्रोसेस असती, परवानग्या असतात, वर्क ऑर्डरला झालेल्या कामाची देखील मी कुठं सुरुवात करायला जात नाही। खरं म्हणजे काम सुरू असतं, पण कसबा बावड्याच्या या ऐतिहासिक चौकामध्ये, शुगर मिलच्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं, यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली। ही समस्त कसबा बावड्यातील माझ्या बंधू भगिनींची मागणी होती आणि मला या ठिकाणी आपल्याला अभिमानानं सांगावं लागेल की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मागणी ताबडतोब स्वीकारली आणि ताबडतोब तिला 1.5 कोटी रुपये मंजूर केले। आता बावड्यामधनं अनेक तक्रार येतात, अनेक जण येतात, आम्हाला शब्द देतात, शब्द पुरं करत नाहीत, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की 1.5 कोटी रुपये मंजूर नुसते केले नाहीत, तर त्याचं टेंडर निघालं, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि आज जाऊन त्या ठिकाणी बघा कामाला सुरुवात देखील झालेली आहे। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपलं दैवत आहे। यांच्या बाबतीत खोटं बोलणं हे आमच्या उभ्या आयुष्यात कधी होणार नाही। कसबा बावड्यावर देखील माझं एक विशेष प्रेम आहे। कसबा बावड्यातील ग्रामस्थांच्या बद्दल मला एक वेगळा आदर आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल, प्रत्येक घराघरामध्ये माझी ओळख आहे। 4 वर्ष 11 महिन्यानं मी या ठिकाणी येत नाही, 5 वर्ष सलग
या कसबा बावड्यातील सुखा दुःखामध्ये मी सहभागी असतो. कसबा बावड्याचा विकास हाच एक माझा ध्यास आहे. आपण बघता आज मला कैलासवासी शहाजी मासाळ सरांची या ठिकाणी आठवण येते. राजाराम बंधाऱ्यावरचा पूल त्या ठिकाणी आता बनतोय, पण अतिवृष्टीनं ज्यावेळी पूर आला त्यावेळी एक चांगलं उमद या ठिकाणी ज्यांना आपण प्रोफेसर होते ते व्यक्तिमत्व सन्माननीय शहाजी मासाळ सर त्यातून वाहून गेले. मी तातडीनं निर्णय घेतला. 2015-16 ची घटना असेल, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो आणि सांगितलं की पाऊस आला, पूर आला की आमच्या या कसबा बावड्यातील नागरिकांना अडचण येते, पलीकडे जाता येत नाही, कसं तरी पोहोच जात असतात, धोका आहे. मी या ठिकाणी सन्माननीय फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की राजाराम बंधाऱ्यावरचा 17 कोटी रुपयाचा पूल त्यांनी मंजूर केला. कसबा बावड्यामध्ये अनेक विकास कामं आपण केलेले आहेत. रस्ते असतील, गटारे असतील, या ठिकाणी नव्यानं मंजूर झालेला छत्रपती संभाजी महाराजांचा पूल असेल, पुतळा असेल, आणि प्रामुख्यानं जर आपल्याला सांगायचं झालं तर गेल्या 15 ऑगस्टला आपण ट्राय कलर म्हणजे तिरंगा झेंड्यात तिरंगा लाईट जी आपण संपूर्ण डांबावर लावलेली आहे, हे कसबा बावड्यात एक सुशोभीकरण देखील आपण या ठिकाणी केलेलं आहे. पुढच्या काळात देखील अनेक आपल्याला कामं करायची आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ज्याला आपण हनुमान तलाव म्हणतो, या तलावाच्या सुशोभीकरणाला आपण 3,83,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत. कसबा बावड्यातल्या लोकांना अडचण येत असलेल्या पानंदी असतील, प्रामुख्याने मी एक या ठिकाणी प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे. या कसबा बावड्यामध्ये एसटीपी प्लांट मधून जे पाणी बाहेर पडताना ते नदीला मिसळतं, आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मी या ठिकाणी कसबा बावड्यातील नागरिकांना वचन द्यायला आलेलो आहे की पुढच्या काळामध्ये हे पाणी नदीला मिक्स न होता वेगळी पाईपलाईन करण्यात येईल आणि कसबा बावड्यातील शेतकऱ्यांना मोफत पाणी देण्यात येईल. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी उपस्थित आहेत. मला वाटते काही दिवसापूर्वी या ठिकाणी आपण पैठणीचा खेळ देखील कार्यक्रमामध्ये मी आलो होतो, आणि एवढा मोठा प्रतिसाद या कसबा बावड्यातील भगिनींचा या ठिकाणी मिळाला होता. आज पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण उपस्थित आहात. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मला माहित आहे डोकं तापा लागलेलं आहे, पण तरी देखील आपण हल्लेला नाही आहेत. हे असेच आशीर्वाद माझ्यावर आपले राहणं गरजेचं, यासाठी मी आपल्याला नम्र विनंती करत आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. 1500 रुपये पहिल्या महिन्याला आम्ही देणार होतो, पण भगिनीनो तुमचे हे सावत्र भाऊ कोर्टात गेले. काय केलं? कोर्टात जाऊन म्हणायला लागले की सरकार बुडून जाईल, सरकारची तिजोरी खाली होईल. अशा पद्धतीने आमच्या या भगिनींना हे सरकार पैसे देऊ शकत नाही, याची दखल आपण घेणं गरजेचं आहे. ते काही म्हणून द्यात, कोर्टानं मात्र त्यांना चांगलं फटकारलं. म्हणले या राज्याची स्थापना होऊन किती वर्ष झाली? या राज्याच्या स्थापनेला 64 वर्ष पूर्ण झाली. या 64 वर्षापैकी तुम्ही 52 वर्ष या राज्यावर राज्य करत आहात, आणि या वर्षामध्ये या भगिनींसाठी काय करावं ही चांगली बुद्धी तुम्हाला सुचली नाही. पण शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये या भगिनींसाठी काही विचार केला, आणि मग तुम्ही आता अशा पद्धतीने निर्णय घेता, तुम्ही कोर्टात येता. आणि म्हणून तुमचं काही ऐकणं नाही. सावत्र भावानं तुमच्या घरी जावा. शिंदे साहेबांनी दिलेली आम्ही या ठिकाणी ही जी काही पेन्शन योजना आहे ती अशीच चालू राहिली पाहिजे, अशा पद्धतीनं कोर्टाने निर्णय दिला. सलग 5 महिने आपली योजना सुरू आहे. लोकसभेला यांनी जाहीर केलं, जिथं जिथं काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील तिथं तुमच्या अकाउंट मध्ये खटाखट काहीतरी म्हटले होते ना, 8,500 रुपये येणार. आले का? ते कधी येणार पण नाहीत, कारण काँग्रेसनं आजपर्यंत एकच काम केलं, गरिबी हटाव नुसतं म्हटलं. कधी झाली काय गरिबी हटली का?
कधी अशा प्रकारचं चांगलं काम आपल्या जनतेसाठी त्यांनी केलं नाही बंधू भगिनींनो. आणि म्हणून 5 महिने सलग ही योजना सुरू आहे. त्यांचे काही खटाखट पैसे आलेले नाही आहेत. आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर लबाड लांडगं ढोंग करते. आम्ही 3000 देतो म्हणतात. ज्याला 1500 देताना अडचण आहे, मग आता तो 3000 कुठनं देणार येतो, याचं उत्तर तुम्ही मला द्या. आणि म्हणून तुम्ही यांना फसू नका. हे लबाड लांडगे हे ढोंगच करत राहणार. यांनी कधी गरिबी हटवली नाही. यांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतला बंधू भगिनींनो. आणि म्हणून आज कर्नाटकमध्ये देखील अशाच पद्धतीने त्यांची सत्ता आली. खोटं बोलले, आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला 3000 रुपये देतो म्हणले. सत्तेवर आले, 1-2 महिने पैसे दिले आणि योजना बंद करून टाकली. सगळ्यांनी विचार करा, अभ्यास करा, त्याची माहिती घ्या. आणि या उलट आमचा मित्रपक्ष मध्य प्रदेशमध्ये निवडून आला. आज 22 महिने योजना सुरू आहे, 22 महिने. आणि म्हणून आम्हाला खोटं बोलायचं माहित नाही. गोव्यामध्ये देखील योजना सुरू आहे. आणि म्हणून आपण त्यांच्या भूलथापांना बळी पडायचं नाही. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आल्यावर सांगितलेलं आहे की परत एकदा आम्हाला सत्ता द्या. या डिसेंबर पासून 1500चे 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ. आणि मी आपल्याला वचन द्यायला या ठिकाणी आलेलो आहे की 2100 रुपये होणार म्हणजे होणार. तुमच्यासाठी लेक लाडकी योजना आहे. तुमच्यासाठी एसटी मध्ये तिकिटात 50% मोफत दरात योजना आहे. अंत्योदयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान्य आपल्याला दिलं जात आहे. वर्षातून 3 गॅस सिलेंडर दिली जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी एकर कमी 12,000 रुपयाची योजना आता आम्ही 15,000 रुपये करणार आहे. आणि म्हणून हे कल्याणकारी योजनांचं राज्य आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे. का बरं गरिबाच्या मुली मोठ्या नाही झाल्या पाहिजेत? आज लाखो रुपये फी मुळे गरिबाच्या मुली डॉक्टर होऊ शकत नाही, इंजिनियर होऊ शकत नाहीत, वेगवेगळे मोठे कोर्सेस करू शकत नाहीत. पण आज शासनानं निर्णय घेतलेला आहे की या राज्यातली कुठल्याही जाती पाती धर्माची मुलगी असून दे, तिची सर्व फी आमचं शासन भरणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मला एवढंच म्हणावं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या आमच्या लाडक्या बहिणी या निवडणुकीमध्ये एवढ्या पेटून उठलेल्या आहेत. लाडक्या बहिणींची एवढी मोठी लाट आलेली आहे की या लाटेमध्ये माझे उमेदवार लाटकर वाहूनच जाणार आहेत, याची मला या ठिकाणी खात्री आहे. एवढ्या मोठ्या ताकदीनं आपण या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात. मी या ठिकाणी समस्त बावडेकर ग्रामस्थांना देखील विनंती करणार आहे की 2 वेळा मला आपण निवडून दिलंय. या कसबा बावड्याची सेवा करण्याला मी कुठेही कमी पडलेलो नाही आहे. जास्तीत जास्त निधी देण्याचं काम मी या ठिकाणी नेहमी केलेलं आहे. या ठिकाणी डॉक्टर DY पाटील दादा यांना देखील वंदन करतो, कारण ते बावड्याचे भाग्य विधाते आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती करतो, मी आपला जास्त वेळ न घेता उद्याची निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी, तुम्हा सर्वांचं भवितव्य ठरवण्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. आणि म्हणून 2 नंबर धनुष्यबाण हे बटन दाबून मला आपण परत सेवा करण्याची संधी द्यावी, एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.